जसं की तुम्ही अगोदरचा पार्ट पाहिला असेल की आपला सांगोला ते शिंदखेड प्रवास कसा ठरला। जर कोणी पाहिला नसेल तर आपल्या प्रोफाईलवर लवकर विजिट करा। आणि हा आपल्या कावड यात्रेचा पार्ट 2 आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। रातचे 1:30 वाजले होते। आम्ही सगळेजण उठलो, नदी रांगेत धुतल्याने रेडी होऊन राहिलो। विषय असा आहे की आमचं गाव 50 ते 60 किलोमीटर आहे अटून, म्हणूनच आम्हाला एक दिवस अगोदर आणि लवकर 1:30 वाजता उठायला लागलं। नदीतून भरणे गिरणे भरून आणले आणि देवाजवळ ठेवून दिले। सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि गुलादाच्या हस्ते आरती झाली। आरती गिरती झालती आणि आम्ही आलतो सरक कावडजवळ। सगळेजण टी शर्ट घालून रेडी होते। आपल्या ज्ञानभावनं मंदिरातून भरणी गिरणे आणले आणि ताबडतोब भरणे बांधून दिले कावडले। भरणे बांधण्यासाठी आपले ज्ञानभाऊ तांदळे होते आणि आता कावड रेडी होती भरणी गिरणे बांधून घेतली ना मग कावड खांद्यावर दिला ना डीजे लावून वाजत ना मग खतरनाक पैकी गाणे निघली ना मग कावड सांगोला जायसाठी। मंदिरापुढे थोडीशी कावड नाचवली आणि सरकी कावड टाकली आम्ही ना गावात आणि थेट आलो आम्ही गावातल्या मंदिरात। हे मंदिर श्री मोरेश्वर मंदिर आहे। या गावात जत्रा बी भरत असते एप्रिल महिन्यात। मागच्या वर्षी मी इथं आलतो या जत्रेत, तुम्ही आले का नाही कमेंट करून सांगा रे बा। हे मंदिर जुन्या काळातलं असल्याच्यानं अडी त्रिशूलबाग किती मोठी आहे, कोणी जास्त नखरे केले की कांडच आहे। थोडा वेळ कावड घुमवली आणि तटून थेट निघलो आम्ही शिंदखेडच्या बाहेर। आणि कसं आहे माहिती आहे का, 2 वाजताचा टाइम होऊन रस्त्याने एक गाडी वायायचं नाही, पोट्टे का जोरात नाचणार बा। आणि हे पुढून का आलं रे बा हे तुम्हाला सांगतो मी आता पुढच्या पार्टमध्ये। ते लोक धन्यवाद।